नमस्कार, शिल्पाच किचनमध्ये आपलं आज मनापासून स्वागत आहे। आज आपण उपमा रेसिपी पाहणार आहोत। एकदम छान स्वादिष्ट असा मऊ लुसलुशीत उपमा कसा बनवायचा याची रेसिपी मी आज दाखवणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पटकन नाश्त्याला बनवू शकता आणि तुम्ही रवा खराब होऊ नये यासाठी पण काही मी टिप्स सांगितलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हा जाड रवा आहे, तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता। जाड रवा वापरल्यावर थोडंसं पाणी जास्त वापरावं लागतं आणि थोडासा सुटसुटीत असा उपमा होतो तो। त्यासाठी आता मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 1 छोटा चम्मच मी तेल टाकलेला आहे, तुम्ही तूप पण वापरू शकता। आणि यामध्ये मी 1 वाटी रवा पण टाकलेला आहे आणि याला मध्यम आचेवर छान असा आपल्याला त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत सतत हलवत भाजून घ्यायचा आहे। सतत हलवायचं यासाठी आहे की रवा करपू शकतो आणि हे तुम्हाला रवा भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागू शकतात। या कमी जास्त पण टाइम होऊ शकतो, पण मला 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत। हे पहा, छान असा आपला रवा भाजलेला आहे। आता हे आपण बाजूला काढून ठेवूया। सतत हलवत मी रवा भाजून घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल कलर थोडासा बदललेला आहे। मी तीच कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल टाकलेला आहे आणि त्यासोबत मी काही शेंगदाणे आणि काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि याला आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। आणि हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला उपम्याची फोडणी पण द्यायची आहे। हे पहा, मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण तेल तर गरमच आहे, आता यामध्ये मी छोटा चम्मच 1 मोहरी ॲड करत आहे। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला उडीद डाळ आणि चना डाळ टाकायची आहे। ती मध्ये मध्ये अशी आली ना की ती खूप छान लागते। त्यासाठी मी 1 छोटा चम्मच उडद डाळ घेतलेली आहे आणि 1 छोटा चम्मच चना डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबत हे छान असे ताजे कढीपत्त्याचे 2 काड्या टाकत आहे मी। आणि त्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा आहे आणि कढीपत्ता टाकताना थोडंसं जपून टाका, तेल उडतं अंगावर। आणि कढीपत्ता टाकल्याच्या नंतर याला 1 ते 2 सेकंद परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे। हिरवी मिरची मी 7 ते 8 घेतलेली आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता किंवा कमी जास्त करू शकता, तुमचं तिखट खाण्याचं प्रमाण जे आहे त्या पद्धतीने। आता यामध्ये मी बारीक चिरलेला 1 कांदा पण टाकलेला आहे आणि याला पण मी चांगलं असं तेलामध्ये परतून घेते। कांदा आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे, हलकासा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आणि आज मी उपम्यामध्ये मटर ॲड करत आहे। मटर मी नेहमी नाही टाकत, आता सीझन आहे त्यामुळे मी मटर टाकत आहे। मटर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। मटर टाकल्याच्या नंतर मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकलेला आहे। याला पण आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंतच परतून घ्यायचं आहे, टोमॅटोला जास्त गाळ होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला। छान असा टोमॅटो, कांदा, मटर असे छान तेलामध्ये परतल्याच्या नंतर आता यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि काजू तळून घेतले होते ते पण आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि याला पण चांगलं असं परतूया। 1 ते 2 सेकंद परतल्याच्या नंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मी 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा किंवा कमी जास्त केलं तरीही चालेल। आता मीठ टाकल्याच्या नंतर यामध्ये 1 छोटा चम्मच हळद टाकून घेऊया। हळद टाकल्याच्या नंतर आता हे सर्व आपण पुन्हा 1 ते 2 मिनटं परतून घेऊया। परतल्याच्या नंतर आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे। कोणी यामध्ये रवा पण ॲड करतं, रवा तेलामध्ये भाजून घेतं आणि मग गरम पाणी करून टाकतं। मी या पद्धतीनं करून पाहणार आहे आज। मी 1 वाटी रवा घेतला होता तर मी 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण आपला रवा जाड रवा होता। जर तुमचा रवा बारीक असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी टाका। आता पाण्याला एक छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण रवा टाकून घेऊया। रवा आपण आधीच भाजून घेतलेला आहे। आता याच्या सर्व आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं हलवून याच्या पूर्ण गाठी मोडून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे।
या पद्धतीने तुम्ही उपमा बनवून पहा, खूप छान होतो आणि पटकन पण होतो। नाश्त्याची काही थोडीशी मटर टमाटर टाकून थोडासा वेगळा काहीतरी उपमा मी सगळा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे। याच्यानं पण आपल्या उपम्याची चव वाढते। आणि मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे रवा खराब होऊ नये यासाठी तुम्ही रवा मार्केटमधून आणल्याच्या नंतर तो चाळून तुम्ही हलकासा भाजून डब्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर भरून ठेवल्यावर तो खराब होत नाही। किंवा त्यामध्ये मार्केटमधून आणल्याच्या नंतर 3 ते 4 लवंग तुम्ही रव्याच्या डब्यामध्ये टाकून ठेवा, तरी रव्याला किडे किंवा आळी होणार नाही। ही टिप्स वापरून पहा आणि खरंच ही उपयोगी आहे का ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। खात रहा, मस्त रहा, शिल्पाज किचन पाहत रहा।